आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलात. नेमकं कशासाठी उपोषणाला बसलात? आपलं नाव काय? आपलं नमस्ते, मी ताकविकी गावचा रहिवासी. माझं नाव अमोल नामदेव कदम. मी गावात झालेल्या झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याच्यासाठी मी आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलेलो आहे. मी गेल्या 6 ते 7 महिन्याखाली म्हणजेच डिसेंबरमध्ये 25 डिसेंबर 2025 रोजी गावात जे काही ज्या मार्गाने जो निधी येतो, मग त्यात राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, वित्त आयोग असेल, आपलं समाज कल्याणमध्ये येणारा निधी असेल, याची माहिती मागवली होती. परंतु त्यांनी आम्हाला ती माहिती दिली नाही. माहितीचा अधिकार देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला ती माहिती दिलेली नाही आहे. त्यानंतर पहिली अपील केली आम्ही, DDOकडे अर्ज केले. तिथं पहिली अपील झाली. त्या अपीलला पण सरपंच व ग्रामसेवक आलेले नाही आहेत. त्यानंतर 2 महिन्यांनी दुसरी अपील झाली, त्यावेळेस पण ते आले नाही. शेवटी मग आम्ही राज्य माहिती आयोगाकडे, राज्य माहिती आयोग खंडपीठ संभाजीनगर तिथे देखील गेलो. तिथे देखील आम्हाला कोणता न्याय मिळालेला नाही आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत. आता याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्टाचारामध्ये सांगायचं झालं तर दलित वस्तीमध्ये जो समाज कल्याणमधून निधी येतो त्यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेसाठी दलित वस्तीसाठी त्यांनी एक 17 लाख रुपयाचा निधी आलेला आहे आणि तो 17 लाख रुपयाचा निधी पूर्णपणे त्यांनी टक्केवारीवरती समोरच्याला काम देऊन 60% आणि 40%, तर 60% जो निधी होता तो त्यांनी स्वतः टक्केवारीने घेऊन ते 60% निधी स्वतःसाठी वापरलेला आहे आणि 40% निधी फक्त गावासाठी वापरला असं ते म्हणतात. पण प्रत्यक्षात वेगळ्या गोष्टी आहेत. तिथे कोणताही निधी त्यांनी वापरलेला नाही आहे. तर जो निधी वित्त आयोगामधला होता त्याच्यातले देखील 2.5 लाख रुपये त्यांनी काढून गावामध्ये फोकस बसवलेले आहेत आणि तोच निधी आम्ही तिथे वापरलेला आहे असं खोटे आश्वासनं देत आहेत. आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे मागणी मागायला गेलो, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, BDO असतील, तरी जेव्हा केव्हा पण आम्ही त्यांच्याकडे जातो त्यावेळेस सरपंच साहेब आम्हाला डायरेक्ट सांगतात की तुम्हाला जे बघायचं ते कायद्याने बघून की आम्ही माहिती देऊ शकत नाही, असं आवाजच्या भाषेमध्ये बोलतात. आज गावचे ते प्रथम नागरिक असतात. आज जर त्यांनी असे शब्द उच्चारले तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने जायचं कुणाकडे आणि जाब कुणाला मागायचं? प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढी मी आपल्या माध्यमाद्वारे विनंती करू इच्छितो. नेमकं काय नेमकं भ्रष्टाचार काय झाला? भ्रष्टाचार हा प्रत्येक निधीमध्ये झालेला आहे. वित्त आयोग असेल, दलित वस्ती असेल, मनरेगा अंतर्गत जे काही कामं झालेले आहेत ते इस्टिमेटप्रमाणे न होता त्यांनी फक्त दोन्ही बाजूनी काहीतरी चारी काढणे, त्याच्यावर टाकणे, रोलर फिरवणे, असे सगळे निकृष्ट दर्जाची कामं केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की या शेतरस्त्याची चौकशी लावा, त्या शेतरस्त्याची चौकशी लावा, पण कोणतीही चौकशी त्यांनी आतापर्यंत लावलेली नाही आहे. उलटसुलट उत्तरं देतात, आम्हाला धमकवतात, आम्ही फाशी घेतो, आम्ही मरतो, आम्ही तुझ्या नावाने हे देऊ, अशा पोकळ धमक्या आम्हाला देत आहेत. पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की अशा पोकळ धमक्याला घाबरणारा अमोल कदम नाही. बरं, काय तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदकडे गेला, काय म्हणले अधिकारी? तुम्हाला अधिकारी फक्त आम्हाला पोच द्यायला लागले, त्यावर कुठलाही शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं नाही, कोणताही पाठपुरावा त्यांनी आम्हाला दिलेला नाही किंवा कोणतंही त्यांनी आश्वासन आम्हाला अजून कुठलं दिलेलं नाही आहे. आत्तापर्यंत भरपूर असे अर्ज आमचे त्यांच्याकडे गेलेले आहेत, पण त्यांनी कोणत्याही अर्जाला अजून प्रत्युत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे त्यांच्याकडे. तुमचं म्हणणं काय? मग नेमकं काय म्हणणं? जो काही भ्रष्टाचार गावामध्ये झालेला आहे याची सखोली चौकशी व्हावी, निर्दोष आढळल्या त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती त्यांच्याकडनं व्हावी, हेच प्रशासनाला आमची विनंती आहे. तुम्हाला जर तुमच्या या प्रश्नाला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय करणार नेमकं? आता आम्ही हे आमरण उपोषण कंटिन्यू ठेवू.